1 एप्रिलपासून ऑनलाईन पेमेंटचे नियम बदलणार. आता OTPच्या आधारावर पेमेंट होणार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस. गंगापूर, वैजापूर, सिल्लोड या ठिकाणी तुफान पाऊस. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस. पावसामुळे शेतपिकांचं नुकसान. महावीर जयंतीनिमित्तानं भिवंडी शहरातील सगळ्याच मांस विक्री करणारी दुकानं बंद राहणार. मांस विक्रीची सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश. कोल्हापूर महानगरपालिकेचा 754 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर. स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी सादर केलाय अर्थसंकल्प. होर्मुझ बंद करणाऱ्या नौदल प्रमुख अली रिझा तंगसिरी यांचा मृत्यू. अखेर 4 दिवसानंतर इराणची कबुली. गोराईतील कांदळवन उद्यानाला अटल बिहारी वाजपेयी हे नाव नामकरणास मंजुरी. सांगलीतल्या नायरा पेट्रोल पंपाजवळ एका महिलेचा आढळला मृतदेह. अधिक तपास जारी. महाराष्ट्र माओवादापासून मुक्त केल्यानं पोलिसांचं अभिनंदन. पोलिसांच्या प्रयत्नानं माओवाद संपुष्टात. फडणवीसांचं वक्तव्य. मी कोणताही भोंदूबाबाला भेटले नाही. माझ्यावर काल्पनिक आरोप केले जात आहेत. पुरावे देऊन आरोप करावे. खरातला भेटण्याचा आरोप नीलम गोरे यांनी फेटाळला. जालन्यामध्ये वीज कोसळल्यानं 2 तरुणांचा जागीच अंतर. परिसरात हळहळ व्यक्त. साताऱ्यामध्ये वाईत वीज पडून 16 मेंढ्यांचा जागीच मृत्यू. मेंढपाळ गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.